नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 8वी आणि विषय आहे मराठी. पॅटर्नवर आधारित संपूर्ण प्रश्नपत्रिका व त्याचे योग्य उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. एकूण 60 गुणांचा हा पेपर असेल. त्यामध्ये 10 गुण तोंडी परीक्षेसाठी आणि 50 गुण हे लेखी परीक्षेसाठी असतील. तोंडी चाचणीचे प्रश्न याप्रमाणे असतील. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुझ्या परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही एका पक्षाविषयी माहिती सांग. उदाहरणार्थ पक्षाचे नाव, पक्षाचा रंग, पक्षाचा निवारा, पक्षाचे खाद्य. दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे सांग. या ठिकाणी पुढील उताराचे प्रकट वाचन करायचं आहे. मोठ्या आवाजामध्ये हा उतारा तुम्हाला वाचायला लावतील आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. वरील उताराला समर्पक असे शीर्षक सांग आणि चांगल्या सवयीमुळे कोणते फायदे होतात ते सांग. प्रश्न तिसरा 3 गुणांसाठी असेल. खाली दिलेला अभंग वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आणि या ठिकाणी संत सज्जनाकडे कोणते धन असते तर शब्दांची रत्ने. यत्न या शब्दाचा अर्थ सांग. प्रयत्न. शब्द हेच आमच्या आयुष्यात सर्वस्व आहे या अर्थाची अभंगातील ओळ सांग. या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे शब्दची आमच्या जीवाचे जीवन. लेखी परीक्षा या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे. खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे. हा उतारा काळजीपूर्वक आपण या ठिकाणी वाचायचा आहे आणि उतार्याचं वाचन झाल्यानंतर त्यावर विचारलेले प्रश्न हे उताराच्या आधारेच लिहायचे. आपल्या मनाचे उत्तर यामध्ये लिहायचे नाही. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा व तसेच व्हिडिओ आवडला तर मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. प्रश्न अ, पाड्यावरचे लोक शिंके शिंकाळे का वापरत असतील ते लिहा. कारण शिंकाळे आंबील ठेवण्यासाठी ते वापरत होते. जंगलातली बरणी ही उपमा कशासाठी वापरली आहे तर तंबाखूचे पाणी ठेवण्यासाठी वापरलेली आहे. तुला डोंगराळ दुर्गम भागातील एक मुलगा भेटला तर तू त्याच्याशी काय बोलशील ते लिह. मुक्त प्रश्न आहे. तुमच्या मनाने उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे तुलना करून लिहायचं आहे. मुद्दे दिले भांडी, तुझे घर आणि पाड्यावरच्या लोकांचे घराचे भांडे. जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक आपल्या घरामध्ये आणि पाड्यावरचे लोक वापरतात. खालील उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. 6 गुणांसाठी प्रश्न आहे. हा उतारा आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. पहिला उतारा पुस्तकातला असतो. नदीचे प्रदूषण होण्याची 2 कारणे सांगून नदी प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा कोणताही एक परिणाम लिहायचा आहे. त्यानंतर नदी प्रदूषण होऊच नये म्हणून कोणतेही 3 उपाय लिहायचे आहे. आपल्या मनाने प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. जे योग्य असेल त्याला आपल्याला गुण मिळतील. प्रश्न 6 दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहायची आहेत. अदृश्य या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून त्या विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार. अदृश्यच्या विरुद्धार्थी आहे दृश्य आणि त्याचं वाक्य आहे मी मोराचे खूप छान दृश्य पाहिले. सोबतच्या चित्रावरून तयार होणाऱ्या म्हणीच्या योग्य अर्थाच्या पर्यायाला गोल कर व संबंधित म्हण वापरून एक वाक्य लिह. बघा, थोड्या थोड्या बचतीने कालांतराने मोठा संचय होतो. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येक दिवशी थोडे थोडे पैसे जमा केले तर कालांतराने पैशांचा मोठा संच तयार होतो. छान. खालील वाक्य वाचून अधोरेखित शब्द समूहासाठी कंसातील योग्य अलंकारिक शब्द किंवा शब्दसमूह आपल्याला लिहायचा आहे. सर्व सही अडचणीच्या वेळी तिच्या मैत्रिणींना मदत करायची, त्यामुळे ती मैत्रिणींची अत्यंत लाडकी बनली. लाडकी बनणे म्हणजे गळ्यातला ताईत होणे ही म्हण आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. बघा मित्रांनो, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ग्लानी येणे म्हणजेच मरगळ येणे किंवा चक्कर येणे. मला काम करायला मनावर मरगळ येते. सूचनेनुसार कृती या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर सूचनेनुसार कृती करत असताना खालील काव्यपंक्ती वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह. म्हणजे कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. कवितेत वर्णन करण्यात आलेला मुख्य घटक कोणता आहे तर ती आहे गोधडी. आठवण या अर्थाचा कवितेत आलेला शब्द लिह. आठवण म्हणजे स्मृती. खालील शब्दरचना वाचून त्यातील सहसंबंध लक्षात घे व त्याप्रमाणे चौकटीत दिलेल्या शब्दांचा उपयोग करून नवीन शब्द तयार करायचा आहे. जसं लाडकं लुगडं, स्मृतीची सुई, पागोटे पगडी, सदरा साडी अशा पद्धतीने. बघा, पुढचा प्रश्न आहे चिंध्यांचा बोचका या शब्दसमूहाचा तुला समजलेला अर्थ लिह. चिंध्यांचा बोचका म्हणजे गाठोडे होय. योग्य उत्तर आहे.
बघा, खालील जाहिरातीचे वाचन कर व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. एक जाहिरात दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचायची आणि त्यावर ज्या काही गोष्टी दिलेल्या असतात त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. जाहिरातीत तुला कोणत्या त्रुटी जाणवत आहेत ते. जाहिरातीमध्ये दिनांक नाही, ही त्रुटी आहे. सेजल पिशवी सेंटरची तुला महत्त्वाची वाटणारी कोणती 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. या ठिकाणी जाहिरात पाहून ती आपण लिहू शकतो. प्रश्न 8वा आहे, पाठ्यपुस्तकातील फुलपाखरे या पाठाच्या आधारे आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते, ते 9 ते 10 वाक्यात लिहायचे आहे. पाठ आपण सर्वांनी वाचलेला आहे. त्या पाठाच्या आधारे आपल्याला जे योग्य वाटतं ते छान अक्षरामध्ये आणि अचूक शब्दामध्ये या ठिकाणी लेखन करायचं आहे. आपण लिहिलेलं उत्तर उताराला धरून असेल तर त्याला आपल्याला गुण मिळतात नक्की. खाली दिलेल्या विषयापैकी तू अनुभवलेल्या कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन कर. नदीला आलेला महापूर, रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी, समुद्रकिनारी फेरफटका किंवा आठवडी बाजार. सर्वच विषय तुमच्या ओळखीचे आहेत. या ठिकाणी नदीला आलेला महापूर यावर निबंध लेखन केलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने निबंध लेखन करू शकता. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. प्रश्न 11वा, दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहायची आहे. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये 8 उपप्रश्न असतील. खालील वाक्यातील अलंकार ओळखून त्यांचे नाव लिही. पर्वताच्या पायथ्याशी पंकजने पांढरा पक्षी पाहिला. अलंकार या ठिकाणी आहे. प पुन्हा आलेला आहे. पुनरावृत्ती म्हणजे अनुप्रास अलंकार या ठिकाणी झालेला आहे. हे चुकीचं उत्तर आहे. त्या ठिकाणी बघा, जणू वाटे गमे भासे यासारख्या शब्दांचा वापर कोणत्या अलंकारात होतो? योग्य पर्यायाला उत्प्रेक्षा अलंकार हे त्याचे योग्य उत्तर आहे. खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्दांचा विग्रह, तोंडाने पाठ, तोंडपाठ, आई आणि वडील, आई वडील. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण कर. य य य हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे भुजंग पर्याय. चरणातील 4 अक्षरांचा मिळून गण तयार होतो. शेजारी दिलेल्या चित्रातील फुलासाठी एक विशेषण लिह व त्यावर आधारित एक वाक्य तयार कर. सुंदर, गुलाबाचे फूल खूप सुंदर असते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.